वाटतंय कारण एक लीडिंग रोल असलेलं नाटक पहिल्यांदा मी करतोय आणि करायचं होतं नाटक. माझी आवडच आहे नाटक करणं. मी करून गेलो गाव हे तर चालूच आहे माझं. पण म्हटलं असं एखादं नाटक पाहिजे की जे करताना आपल्याला समाधान मिळालं पाहिजे आणि प्रेक्षकांना सुद्धा, की फक्त करायचं आहे म्हणून नाही. पण ते नशिबाने माझ्याकडे चालत आलं. प्रणय तेली आमचे प्रोड्युसर आहेत, राहुल भंडारे सुद्धा आहेत. यांनी ते एक नाटक आणलं की हे बाबा असं करायचं आहे नाटक. आणि मग आम्ही जेव्हा केदार सर आमचे देसाई सर ते जेव्हा नाटक वाचलं तेव्हा ती धमाल माझ्या लक्षात आली की हे जरा वेगळंच आहे. आणि ते वेगळं करण्यात जी मजा आहे, कारण आतापर्यंत मी टी व्हीवर काम करत होतो, त्याच्यात मालिकेत होतो, तिकडे शेवटी आता कंटाळा यायला लागला होता मला की नाही काहीतरी रिलॅक्स हवं आणि मी फक्त स्टेजवर रिलॅक्स होऊ शकतो. तर ते हे रिलॅक्सेशन आहे माझं हे सिरियल किलर नाटक. आणि ते बघून तुम्ही सुद्धा रिलॅक्स व्हाल. कारण हा प्रवास सुरू करताना राहुल सोबत होता इतकी वर्ष आणि गोट्या काका म्हणजे आमचे गुरु आहेत या क्षेत्रातले. ते कधीच मला वाटत नाही की थर्ड बेल द्यायची आहे, बाबा तू कुठे राहिलास, लवकर ये, आरामात ये. हा जो काय त्यांचा उच्चार आहे ना, आरामात काही टेन्शन घेऊ नको, असेच पाठीशी उभे राहिले आणि आजही ते पाठीशी उभे आहेत. त्याबद्दल त्यांचे खूप आभार. प्रणय तुझे आभार, श्रद्धा तुझे आभार, आमची अश्विनी तुझे आभार. आणि तेजस सर म्हणजे तो पहिल्यांदाच आमच्याबरोबर काम करतोय, पण तो आता रुळला आहे. आता खूप प्रयोग करायचे आहेत आणि ते खूप प्रयोग करणारे आमचे निर्माते राहुल भंडारे सर आहेत. तर मी अनुभवतोय काय प्रयोग होत आहेत करून गेलो गावचे. मी बघितले 2-2 प्रयोग. आता तर कसरत आहे ती माझी, पण ती करताना एवढी भीती पण आहे की एक असं नाही झालं पाहिजे करून गेलो गाव म्हणजे सिरियल किलर डायलॉग आला. त्यामुळे तेवढंही कंट्रोल करून सगळं काम करायचं आहे. आणि हे छान नाटक माझ्या पदरात रंगभूमीने आणलं, त्याबद्दल त्या रंगभूमीचे शतशः आभार. धन्यवाद.